नाशिक जिल्ह्यात आजपासून नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत शासकीय कांदा खरेदी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मात्र प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मोठा वाद निर्माण झालाय। खरेदीदार संस्था बाजार समित्यांमध्ये फिरकल्या नसल्याचा आरोप होत असून शेतकऱ्यांनीही शासकीय खरेदी दरावर नाराजी व्यक्त केली आहे। पाहूयात। नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एनसीसीएफ कडून सोमवारपासून कांदा खरेदी करण्याचा निर्णय काल मोठा गाजावाजा करत घेण्यात आला होता। पण कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी आज सुरू होणं अपेक्षित असतानाही कुठलीही खरेदीदार संस्था कृषी उत्पन्न बाजार समितीत हजर नसल्याचं दिसतंय। त्यामुळे कांदा खरेदीवरून व्यापारी आणि शेतकरी संभ्रमात आहेत। लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी यावरून टीका केली आहे। हे जिल्ह्यामध्ये कुठेही नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदी करत नाही। मुळामध्ये अशा पद्धतीने कांदा खरेदी करण्याची नाफेड आणि एनसीसीएफची मानसिकताच मुळात नाही। वास्तविक त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर कमीत कमी बाजार समितीच्या लिलावामध्ये काय चालू आहे, काय दर निघाले, कमीत कमी हे बघण्यासाठी तरी कमीत कमी यायला पाहिजे होतं। ज्यावेळेस जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांना स्पष्ट आदेश दिले त्यानंतर सुद्धा ते बाजार समितीमध्ये येत नाही म्हणजे अत्यंत दुर्दैव आहे। वास्तविक त्यांचा हेतू हा वेगळा आहे, म्हणून त्यांचा हेतू साध्य होत नसल्या कारणाने ते बाजार समितीमध्ये येत नाहीये। कालच्या नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कांद्याचा दर प्रति क्विंटल 1580 हा ठरवण्यात आला। त्याच दरानं आज खरेदी सुरू होणं अपेक्षित होतं, कारण काल बैठकीत ठरल्याप्रमाणे कांद्याच्या खरेदीनंतर 72 तासात पैसे शेतकऱ्यांना मिळणार होते। पण हे सगळं काही फक्त कागदावरच दिसतंय, प्रत्यक्ष खरेदी सुरू झालीच नाही। त्यातच नाफेडने ठरवलेला दर परवडणारा नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। उत्पादन, साठवणूक, वाहतूक खर्च बघता कांद्याला किमान 2000चा भाव प्रति क्विंटल मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पण तरीही कांद्याच्या विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा आज प्रत्यक्ष खरेदी सुरू न झाल्यानं भ्रमनिरास झालाय। आपल्याला ते म्हणजे कमी भावात नाही भेटत। या 1500-1600 मध्ये कांद्यांचं काय परवडतं, काय परवडतच नाही ना। कांदे 1500-1600 गेल्यावर एक गोणी 1400-1800 रुपये तर असा दर आहे गोणीचा। आज 2006 रुपये कांदा गेलाय आणि नाफेड 1580 ने खरेदी करताय। त्यांना कोण कांदे देतील? टॉपचा माल जर दोन व्यापारी 2000च्या पुढे घेताय, त्यांना कोण का 1580 ने कांदा देणार? आणि ते घेऊ नाफेडची दानत पण नाही की एवढ्यापर्यंत ते घेऊ शकतात। हे आले पण नाही, यांची सगळी फसवगिरी चालली आतापर्यंत। आणि शेतकऱ्यांनी ज्या गाड्या भरून आणल्या आज, ती अपेक्षा होती का आज नाफेडवाले इथे उतारणार आहे म्हणून त्या येथून आले। आज त्यांच्याकडे जर 20-30 क्विंटल माल जो असेल तो मार्केटसाठी त्यांना 2,500-3,000 रुपये भाव भेटा या हिशोबाने आले होते ते। पण आज त्यांचं जर ही फसवगिरी केली यांनी। नाफेडनं कांद्याचा भाव ठरवला 1580 रुपये प्रति क्विंटल, पण दुसरीकडे कांद्याची खरेदी त्याहून अधिक भावानं सुरू असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। काल मोठा गाजावाजा करत कांदा खरेदीबाबत निर्णय घेण्यात आला। त्यासाठी नियम ठरवण्यात आले, जबाबदाऱ्यांचं वाटप झालं, पण प्रत्यक्षात मात्र काहीच दिसत नाहीये। त्यामुळे केवळ कागदी घोडे नाचवून नाफेड एनसीसीएफनं काय साध्य केलंय हा प्रश्न उपस्थित होतोय। नाशिकच्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उच्च प्रतीच्या कांद्याला 2000 पेक्षा अधिक भाव मिळाल्यानं आम्ही नाफेडला कांदा का विकावा असा सवाल देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। नाफेडकडनं जर कांदा खरेदी करायचीच असेल तर 2 ते 3000 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। त्यामुळे वाढलेल्या बाजारभावाप्रमाणे कांदा खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत असताना नाफेड एनसीसीएफ आता काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुदर्शन किल्लारे, झी मीडिया, लासलगाव, नाशिक।